वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1. यामधील चॅप्टर 3 आपण पाहत आहोत पॉलिनॉमियल. आता आपल्या चॅनलवरती प्रॅक्टिस सेट 3.1, 3.2 आणि 3.3 यांची व्हिडिओ रेडी आहेत. त्यांची लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ती तुम्ही फॉलो करू शकता. आता आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.4. This practice set is very easy, but we learn some basic concepts before starting solutions because these concepts will be useful in future syllabus. आतापर्यंत आपण पॉलिनॉमियलचे 3 प्रॅक्टिस सेट शिकलो. त्यामध्ये प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये डिफरंट व्हेरिएबल्स पाहिले. आता या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण तेच पाहणार आहोत की व्हेरिएबलची व्हॅल्यू सबस्टिट्यूट घेऊन होल पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला कशी काढता येईल. ओके, सपोज हा एक्स व्हेरिएबल आहे. ओके, तर त्याची व्हॅल्यू राईट डाऊन कशी करायची ती आपण पाहूया. मग आता त्याची व्हॅल्यू राईट डाऊन करण्यासाठी आपण कोणताही लेटर घेऊ शकतो. सपोज मी एफ घेतला, असं आपण राईट डाऊन करू शकतो. याला म्हणता येईल एफ ऑफ एक्स. आता इथे आपण कोणताही लेटर घेऊ शकतो. ए टू झेड पर्यंत जे लेटर आहेत त्यापैकी कोणताही लेटर घेऊ शकतो. सपोज मी पी घेतला, तर ह्याचं राईट डाऊन असं करता येईल आणि ह्याचं रिडिंग पी ऑफ एक्स असं आपल्याला करता येईल. ओके, फक्त आपल्याला इथे एक्स हे लेटर आपल्याला घेता येणार नाही, कारण की ह्याचे रिडिंग आपल्याला कसं करता येईल एक्स ऑफ एक्स. हे रिडिंग आहे ते चुकीचं होईल. त्याच्यामुळे इथे आपल्याला लेटर, इथे जो व्हेरिएबल असेल तो व्हेरिएबल सोडून आपल्याला इथं कोणताही लेटर घेता येईल. आता सपोज आपण पी ऑफ एक्स असे राईट केले. आता फॉर व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल सपोज आपल्याला एक्स दिलाय, एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 1 दिलाय. ओके, मग आता ह्याचं रायटिंग कसं करायचं, तर इथं जो एक्स आहे तो फक्त सबस्टिट्यूट करून इथे 1 टाकायचा. ओके, म्हणजे पी ऑफ 1 असं ह्याचं रिडिंग होईल. म्हणजे जो पॉलिनॉमियल दिला असेल त्यात एक्स व्हेरिएबल ऐवजी त्याची व्हॅल्यू आपल्याला पुट करावी लागेल. आणि अजून एक, इफ पी ऑफ एक्स इज द पॉलिनॉमियल इन एक्स देन द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल फॉर एक्स इज इक्वल टू ए इज रिटर्न ॲज पी इज इक्वल टू ए. ओके, म्हणजेच काय, सपोज पी ऑफ एक्स आहे, व्हॅल्यू ऑफ एक्स आपल्याला दिलेली आहे ए. मग आता हे सुद्धा राईट डाऊन कसं करता येईल आपल्याला, तर दिस इज रिटर्न ॲज अ पी, म्हणजे हा पी जसा जसा ठेवायचा आणि एक्सची व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायची ए. प्रॅक्टिस सेट 3.4 आपण पाहूया. क्वेश्चन फर्स्ट पाहूया. यामधील फॉर एक्स इज इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. म्हणजे आता आपल्याला इथे जो व्हेरिएबल आहे पॉलिनॉमियल मध्ये एक्स, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 0 घ्यायची आहे. ओके, यावरून हा सबस्टिट्यूट यूज करून आपल्याला व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल, म्हणजे ही जी पॉलिनॉमियल दिली आहे आपल्याला पूर्ण, या पॉलिनॉमियलची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, मग फर्स्ट आन्सर हियर पी ऑफ एक्स. ओके, असं राईट डाऊन करावं लागेल. मग पी ऑफ एक्स काय दिलंय आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. ओके, म्हणजे गिवन पॉलिनॉमियल जो आहे तो फर्स्ट राईट डाऊन करायचा. आता गिवन व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल आपल्याला दिलेला आहे एक्स इज इक्वल टू 0. ओके, आता हे ब्रॅकेटमध्ये टाकते मी. गिवन व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज एक्स इज इक्वल टू 0. ओके, मग आता एक्स इज इक्वल टू 0 ही जी आपल्याला सबस्टिट्यूट व्हॅल्यू दिलेली आहे ती आपल्याला फक्त या एक्स मध्ये घालायची आहे. ओके, मग त्यामुळे इथं काय होईल पी, आता इथं फक्त एक्सच्या ऐवजी सबस्टिट्यूट व्हॅल्यू 0 येईल. ओके, आणि त्यानंतर पॉलिनॉमियल मध्ये जिथे जिथे एक्स हा व्हेरिएबल आलेला आहे तिथं सुद्धा ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. मग आता इथं एक्स स्क्वेअर न लिहिता आपल्याला डायरेक्ट 0 स्क्वेअर लिहावं लागेल. मायनस 5 एक्स 0 आहे सबस्टिट्यूट व्हॅल्यू, त्याच्यामुळं एक्सच्या ऐवजी 0 आणि प्लस 5 आता इज इक्वल टू 0चा स्क्वेअर 0च येईल. आता इथे 5 मल्टिपल 0 म्हणजे इथे 0च. इथं मायनसचा सिम्बॉल आहे त्याच्यामुळे मायनस हा सिम्बॉल कंटिन्यू करायचा. 5 मल्टिपल 0 इज इक्वल टू 0 प्लस 5. आता या सर्वांचं जर का वर्किंग केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 5. आता फायनली आन्सर कसं लिहायचं, देअरफॉर पी ऑफ
0 इज इक्वल टू 5. ओके, म्हणजे आन्सर लिहिताना पी ऑफ एक्स ऐवजी आपल्याला डायरेक्ट लिहायचं आहे पी ऑफ 0 इज इक्वल टू 5. कारण की आपण एक्सचा सबस्टिट्यूट आपण 0 घेतलेला आहे, त्याच्यामुळे आन्सर मध्ये आपल्याला ते दाखवायचं आहे. जो सबस्टिट्यूट घेतलाय तोच ब्रॅकेटमध्ये येईल. मग पी ऑफ 0 इज इक्वल टू 5. एकदम इझी आहे. आता सेकंड क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन सेकंड आहे, इफ पी ऑफ वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 3 रूट 2 वाय प्लस 1 देन फाइंड पी ऑफ 3 रूट 2. आता इथं आपली फिरकी घेतली बघा. फिरकी अशी घेतली की डायरेक्ट आपल्याला असं विचारलं नाहीये की फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल, असं आपल्याला विचारलं नाहीये. तर आपल्याला काय सांगितलंय, फाइंड द पी ऑफ 3 रूट 2. आता वेगळा क्वेश्चन आलाय म्हणून गोंधळून जायचं नाही आपल्याला. आपलं कन्फ्युजन होण्यासाठी अशी फिरकी आपली घेतलेली आहे. ओके, मग आता पी ऑफ वाय म्हणजेच काय दिले त्यांनी इथं डायरेक्ट पी ऑफ 3 रूट 2. म्हणजे याच्यावरून काय होतंय, वाय हा जो व्हेरिएबल आहे त्या वायची व्हॅल्यू इथं आपल्याला दिसते. ओके, म्हणजे वायची व्हॅल्यू काय झाली 3 रूट 2. हियर पी ऑफ वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 3 रूट 2 वाय प्लस 1. ओके, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो मी जसाचा तसा इथे राईट डाऊन करून घेतलाय. ओके, आता नेक्स्ट असणार आहे आपल्याला गिव्हन व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. हे सुद्धा तुम्हाला लिहायची गरज नाहीये, पण बेटर अंडरस्टँड होण्यासाठी मी तुम्हाला इथे लिहून दिले. गिव्हन व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. आता इथे व्हेरिएबल दिले आपल्याला वाय, मग वायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3 रूट 2. ओके, हे स्टेटमेंट तुम्हाला लिहायची गरज पडणार नाहीये, फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल यासाठी मी हे लिहून दिले. ओके, आता जिथे जिथे वाय हा व्हेरिएबल आलेला आहे तिथे तिथे ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. ओके, देअरफॉर पी ऑफ 3 रूट 2. ओके, कारण की वायची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 3 रूट 2, त्याच्यामुळे वायच्या ऐवजी आपल्याला सबस्टिट्यूट व्हॅल्यू इथे टाकायची आहे. इज इक्वल टू, आता वाय स्क्वेअर आहे त्याच्यामुळे 3 रूट 2 याचा स्क्वेअर, म्हणून इथे ब्रॅकेट घ्यावा लागेल कारण की दोन्ही नंबरचा स्क्वेअर येईल, 3चा पण येईल आणि रूट 2चा पण येईल. मायनस 3 रूट 2. आता हा 3 रूट 2 जो आहे क्वेश्चन मध्ये पॉलिनॉमियल मध्ये तो राईट डाऊन केलेला आहे. आता या वायची आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागेल. आता इथे सिम्बॉल कोणताच नाहीये बघा. अशा वेळेस सिम्बॉल जो नसतो तो लक्षात ठेवायचा की हा मल्टिपलचा आहे. ओके, कारण की आपण 4x असं जर का लिहिलं तर हा जर का एक्सपांड केला तर आपण काय लिहितो 4 मल्टिपल x. ओके, त्याचप्रमाणे इथे 3 रूट 2 आणि y, त्याच्यामुळे इथे येईल मल्टिपल 3 रूट 2 मल्टिपल. आता y ची व्हॅल्यू इथे पुट करावी लागेल. y ची व्हॅल्यू आहे 3 रूट 2. ओके, आणि शेवटचा नंबर आहे प्लस 1, तो तसाच राईट डाऊन करायचा. नेक्स्ट सेक्शन काय असणार आहे, एक तर हा एक्सपांड करायचा किंवा हा कन्वर्ट करायचा. आता दोन्हीपैकी हा जर का एक्सपांड केला तर 3चा स्क्वेअर पण येईल आणि मल्टिपल रूट 2चा पण स्क्वेअर येईल. ओके, म्हणजे इथं काय होईल 3चा स्क्वेअर 9, 9 प्लस आता रूट 2चा जर का आपण स्क्वेअर केला तर हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होऊन इथं 2 येतील, म्हणजे इथे येईल 9 मल्टिपल 2. आता या क्वेश्चन मध्ये आपण जरा वेगळं शिकूया. आता हा जो आहे 3 रूट 2 स्क्वेअर हा जसाचा तसा लिहूया. ओके, का बरं लिहिलं आपण, कारण की हे जे नंबर आहेत 3 रूट 2 इथे 2 टाइम्स आलेले आहेत. मग 2 टाइम्स आलेत म्हणून आपण ह्याचा स्क्वेअर घेऊ शकतो. मग हा डायरेक्टली आपण घेऊया 3 रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि हा जो नंबर आहे तो तसाच लिहून टाकायचा. आता इथं इझी कसं झालं आपल्याला 3 रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3 रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. दोन्ही सेम टर्म आलेले आहेत आणि एक प्लस टर्म आहे एक मायनस टर्म आहे, त्याच्यामुळे या दोन्ही कॅन्सल होतील. ओके, म्हणजे या टर्म मधून ही टर्म जर का कॅन्सल झाली तर इथे येईल 0 आणि रिमेनिंग राहिलं 1 प्लस 1, म्हणजे इथं आन्सर झालं 1. आता हा राईट डाऊन करताना पी ऑफ, आता पी ऑफ वाय न लिहिता आपल्याला डायरेक्ट सबस्टिट्यूट व्हॅल्यू आपल्याला टाकता येईल इथे. पी ऑफ 3 रूट 2 इज इक्वल टू आन्सर 1.
क्वेश्चन थर्ड, इफ p of m is equal to m cube plus 2m square minus m plus 10, then p of a plus p of minus a is equal to what? म्हणजे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. आता इथे काय आलेले p ऑफ a, आता इथे काय आहे p ऑफ m. ओके, त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट आपल्याला काय दिले p ऑफ a, म्हणजे m ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला a घ्यायची आहे आणि अजून एक m ची व्हॅल्यू आपल्याला मायनस a घ्यायची आहे. ओके, म्हणजे m ची व्हॅल्यू a घेऊन जे आन्सर येईल आणि m ची व्हॅल्यू मायनस a घेऊन जे आन्सर येईल त्या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. फर्स्ट आपण हा क्वेश्चन जो आहे तो राईट डाऊन करून घेऊ. p ऑफ m इज इक्वल टू m क्यूब प्लस 2m स्क्वेअर मायनस m प्लस 10. ओके, जसाचा तसा हा क्वेश्चन आपण राईट डाऊन करून घेऊ. आता इथे फर्स्ट वी टेक व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू a. ओके, मग व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू a जर का आपण घेतला तर ते राईट डाऊन करताना देअरफॉर p ऑफ a. ओके, सबस्टिट्यूट व्हॅल्यू घेतली m ची ॲज a. मग आता जिथे जिथे m हा व्हेरिएबल आहे तिथे तिथे आपल्याला a टाकायचं आहे. मग आता m क्यूब न लिहिता आपल्याला इथे लिहावं लागेल a क्यूब प्लस 2m स्क्वेअरच्या ऐवजी a स्क्वेअर मायनस m च्या ऐवजी सबस्टिट्यूट a लिहायचं आहे आपल्याला प्लस 10. ओके, आता इथे आपण वापरलाय m इज इक्वल टू a, त्याच्यामुळे ह्याला देऊया 1 नंबर. नाउ वी टेक व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू मायनस a. मग आता मायनस a जर का व्हॅल्यू घेतली तर p ऑफ मायनस a. ओके, थोडासा चेंज आहे फक्त m च्या ऐवजी इथे आपण a घेतला होता, आता m च्या ऐवजी मायनस a घ्यायचा आहे. ओके, म्हणजे जिथे जिथे m हा व्हेरिएबल आहे तिथे तिथे मायनस a आपल्याला टाकून द्यायचा आहे. मग इथे येईल मायनस a क्यूब प्लस 2 मायनस a स्क्वेअर. इथे मायनस, इथे येईल मायनस a आणि प्लस 10. अजून हे सिम्प्लिफाय करता येईल. ओके, मग त्याच्यामुळे इथे येईल देअरफॉर p इंटू p ऑफ मायनस a इज इक्वल टू, आता हे डायरेक्ट लिहू मायनस a क्यूब प्लस 2. आता मायनस a याचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे हा मायनस जाऊन इथं प्लस येईल, म्हणजे इथं डायरेक्ट येईल 2a स्क्वेअर. ओके, कसं समजा मायनस 2 मल्टिपल मायनस 2 जर का आलं तर 2 2 जर 4 आपण डायरेक्ट लिहितो कारण की मायनस मायनस प्लस होतो. ओके, त्याच्यामुळे इथे प्लस a स्क्वेअर लिहिता येईल. ओके, आता इथे सुद्धा मायनस आहे, मायनस मायनस त्याच्यामुळं सिम्बॉल चेंज होऊन इथे येईल प्लस a. ओके, कारण की आपण सबट्रॅक्शन शिकलो त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, जेव्हा आपण सबट्रॅक्शन करत असतो तेव्हा ब्रॅकेटमधील साईन ही चेंज होती. इथं मायनस आहे त्याच्यामुळे इथे प्लस झाला आणि त्यानंतर प्लस 10. ओके, मग हे जे मिळाले ते सेकंडसाठी मिळालेले आहे ॲज अ व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू मायनस a. आता m व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण दोन्ही घेऊन पाहिल्यात, a पण व्हॅल्यू घेऊन पाहिली आणि मायनस a पण व्हॅल्यू घेऊन पाहिली. आता यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. म्हणजे आता ॲडिशन करायची म्हणजेच काय, ह्याची व्हॅल्यू घेऊन जे आन्सर आपल्याला मिळालेले ते घेऊन प्लस मायनस a घेऊन व्हॅल्यू जी आपल्याला मिळालेली आहे त्याची ॲडिशन करायची आहे. ओके, मग त्यामुळे इथे नाव ॲडिशन्स ऑफ 1 and 2. ओके, म्हणजेच काय, p ऑफ a याचे जे आन्सर आले आहे ते आणि p ऑफ मायनस a याचा आन्सर आले ते घ्यायचे. नाउ राईट आन्सर ऑफ बोथ. ओके, आता p ऑफ a जेव्हा आपण घेतलं होतं तेव्हा आपल्याला मिळालं होतं हा पॉलिनॉमियल. ओके, तो राईट डाऊन करू a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a प्लस 10. ओके, आता हा झाला p ऑफ a, याची ॲडिशन करायची आहे त्याच्यामुळे इथे प्लस. त्यानंतर p ऑफ मायनस a, p ऑफ मायनस a नी आपल्याला हे मिळालं ते राईट डाऊन करू
हे पण ब्रॅकेटमध्येच घेऊ कारण की इथे सिम्बॉल बघा मायनस आलाय. अच्छा मायनस ए क्यूब प्लस 2a² प्लस ए अँड प्लस ए. आता ह्याचे ब्रॅकेट काढून टाकू. त्याच्यामुळे इथे ए क्यूब फर्स्ट ब्रॅकेट जसं तर तसा राईट डाऊन करायचा. a² ए क्यूब प्लस 2a² मायनस ए प्लस 10. इथे प्लस आहे आणि इथं मायनस आहे त्याच्यामुळे इथे डायरेक्ट मायनस येईल. आता इथं जर का सबट्रॅक्शन असतं तर आतले जे टर्म्स आहेत त्याचे आपल्याला साईन चेंज करावे लागले असते. पण इथे प्लस आहे त्याच्यामुळे डायरेक्ट जे आतमध्ये जे सिम्बॉल आहेत तेच आपल्याला यूज करावे लागतील. मग आता इथे मायनस ए क्यूब आहे त्याच्यामुळे डायरेक्ट मायनस ए क्यूब. ओके. आणि बाकीचे जसेचे तसे राईट डाऊन करायचे. प्लस 2a² प्लस ए प्लस 10. आता इथे ए क्यूब आणि ए क्यूब दोन्ही टर्म सारखे आलेले आहेत पण प्लस आणि मायनस आहेत त्याच्यामुळे या कॅन्सल करता येतील. त्यानंतर इथे सुद्धा मायनस ए आणि प्लस ए दोन्ही टर्म सारखे आहेत पण सिम्बॉल त्यांचे ऑपोजिट आहेत त्याच्यामुळे या सुद्धा कॅन्सल होतील. आता रिमेनिंग टर्म ज्या राहिल्यात ते फर्स्ट राईट डाऊन करू. मग इज इक्वल टू 2a² राहिला प्लस 10 राहिले प्लस 2a² आणि प्लस 10. ज्या लाईक टर्म्स आहेत त्यांची प्रोसेस होईल. आता 2a² आणि 2a² या लाईक टर्म्स आहेत त्याच्यामुळे ह्यांची ॲडिशन करता येईल. त्यानंतर हे नंबर आले त्याच्यामुळे ह्यांची ॲडिशन करता येईल. मग 2a² प्लस 2a² इज इक्वल टू झाले 4a² आणि 10 प्लस 10 इज इक्वल टू 20. त्याच्यामुळे फायनली आन्सर लिहिताना आपल्याला लिहावं लागेल देअरफॉर P ऑफ A प्लस P ऑफ मायनस A इज इक्वल टू 4a² प्लस 20. ओके. आपल्याला तेच विचारलेलं होतं फायनल आन्सर P ऑफ A प्लस P ऑफ मायनस A. ओके. क्वेश्चन 4 सुद्धा खूप इझी दिलेला आहे त्याच्यामुळे आपण सर्वजण एकत्र मिळून हा सॉल्व्ह करूया. ओके. क्वेश्चन 4 आता यासाठी आता y ची व्हॅल्यू काय दिलेली आहे ते फर्स्ट आपण पाहूया. आता आन्सर आपल्याला जेव्हा मिळतो तेव्हा आपण आन्सर कसं रिटर्न करतो. P ऑफ y च्या ऐवजी काय करतो P ऑफ y सबस्टिट्यूट. ओके. मग आता इथे आपल्याला काय सांगितलंय देन फाइंड P ऑफ 2 म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू अशी इनडायरेक्टली दिलेली आहे. इथे y ची व्हॅल्यू दिलेली आहे 2. ओके. मग इथं राईट डाऊन करू हिअर y's value is given as 2. ओके. आलटून पलटून आपल्याला प्रश्न विचारलेले असतात त्याच्यामुळे गोंधळून जायचं नाही. आपण आतापर्यंत जे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये आपण रिटर्न आन्सर काय होतं आपलं फायनली आन्सर रिटर्न आपण कसं केलं तर P ऑफ व्हेरिएबल सबस्टिट्यूट. ओके. मग आता P ऑफ इथे डायरेक्ट 2 दिलाय त्याच्यामुळे हा जो आहे 2 तो सबस्टिट्यूट आहे फॉर वायज व्हॅल्यू. ओके. आता ही व्हॅल्यू जी आहे ते इथे इनपुट करू आपण. देअरफॉर P ऑफ y फर्स्ट हा क्वेश्चन आपण राईट डाऊन करून घेऊ. 2y³ मायनस 6y² मायनस 5y प्लस 7. ओके. आता y ची जी सबस्टिट्यूट व्हॅल्यू आहे ती इथं पुट करूया. P ऑफ y ने लिहिता P ऑफ 2 इज इक्वल टू 2. आता y ची व्हॅल्यू 2 घेतली आपण म्हणजेच आता हा ब्रॅकेटमध्ये घेऊया कारण की क्यूब दिलाय त्याच्यामुळे y चा क्यूब त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट 2 चा क्यूब मायनस 6. आता परत y चा स्क्वेअर त्याच्यामुळे 2 हे ब्रॅकेटमध्ये घेऊ मायनस 5y 2. ओके. 5 मल्टिपल 2 घेता येईल किंवा 5 डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये 2 घेऊ प्लस 7. आता इथे एक्सपांड करूया. आता 2 चा क्यूब आपल्याला माहिती आहे 2 चा क्यूब म्हणजेच काय 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 3 टाइम्स 2 म्हणजे इथे आलं 8 2 मल्टिपल 8 मायनस 6 2 चा स्क्वेअर 6 मल्टिपल 4 मायनस 5 मल्टिपल प्लस 7. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ फर्स्ट.
2 8 जार 16 माइनस 6 4 जार 24 5 2 जार 10 and प्लस 7. ओके, आता 16 आणि मायनस 24 हे असं नाही घेता आपण डायरेक्ट 16 प्लस 7 घेऊया. 16 प्लस 7 म्हणजे इथे झाले 23. आता मायनस 24 आणि मायनस 10 म्हणजे इथे झाले मायनस 34 इज इक्वल टू. आता लहान संख्येतून मोठी संख्या आपण मायनस करतोय, त्याच्यामुळे ऍक्शन जी होणार आहे ती मोठ्या संख्येला जो सिम्बॉल असतो त्याची ऍक्शन होती, म्हणजे इथे सबस्ट्रॅक्शनची ऍक्शन होईल आणि येणाऱ्या आन्सरला साइन सुद्धा मायनस येईल. ओके, म्हणजे 34 मायनस 23 इज इक्वल टू होती मायनस 11. देअरफॉर P of 2 इज इक्वल टू मायनस 11. ओके, आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं होतं P of 2 हे आपण फाइंड आउट केलं. या प्रॅक्टिस सेट करून आपण हे शिकलो की जर आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू जर का माहित असेल तर पूर्ण पॉलिनोमियलची व्हॅल्यू आपल्याला सहज काढता येते. ओके ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही स्टुडंट चॅनेलवरती नवीन जॉईन झालेले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड डोंट फॉरगेट to click on the bell icon. Thanks for watching.